लिहिले आहेत. उद्या सकाळी 5 वाजता निघणार त्र्यंबकेश्वर. दोन्ही गाड्या फुल दाखवत. पेट्रोल आहे अच्छा. काहीच गर्दी बघू शकता. 6-7 तास म्हणजेच नाही. जय शिवराय पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आपल्या गावदेवाच्या दर्शनाने आणि आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर नाशिक. आमचा प्लॅन हा अचानक झाला, काय फिक्स नव्हता. बाईला परमिशन भेटल्या लगेच एका रात्री नव्हता प्लॅन फिक्स. ना फोर सकाळची थांब जरा सकाळचे 5 वाजल्यात आणि थांब बाईक समोर बोरा चल अशा जय चौघच निघलोय आणि बघूया चांगला प्रवास राहावा, सुखाचा प्रवास राहावा बस हेच. आणि आम्ही आता आलतो इथं दर्शन घ्यायला. नारळ वगैरे फुल्यानी बघा गाडी ऐक बघा वेंचे दोन्ही ब्लॅक हेल्मेट वगैरे घेऊन मस्त सकाळच्या वाजल्यात 5 वाजता निघलोय मस्त एकदम परफेक्ट. प्रसाद वगैरे खाऊन घेतो. लेट्स गो. याची व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवा ना. गाड्या बंद कर. काही पोरांची जर ही ट्रिप सक्सेस झाली ना प्रत्येक महिन्याला निघतील अशी ट्रिपसाठी. आणि बाबा का बोलावा आज अपने को आया है चलो लेट्स गो. तर आता आम्ही निघू. स्लो जाऊ आणि स्लोच येऊ, काही आम्हाला घाई नाही. डेस्टिनेशन फक्त आमचं एकच आहे, जास्त काय 100 पहाड आहे रे भाई. फिरायचं नाही आम्हाला म्हणून आम्ही स्लो जाणार स्लो येणार. इकडे बघा इकडे बघा बघा. तर काय आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. आताशी घाट चालू झाले. कसारा घाट ना कसारा घाट हां. तर आताची घाट चालू झाले आणि आता आम्ही बसलोय नाश्ता करायला. बघूया आता मिसळ पाव नाही तर वडापाव खाऊ. आणि ड्रायव्हिंग करायची मजा येते ना गाडी चालवायला एकदम चुम्मी. लय भारी वाटतं ड्रायव्हिंग करायला, लय मजा येते. पण तरी आम्ही स्लो चालू आहे. 7:30 वाजले. लवकर कव्हर केला रे. नाही तेवढे स्पीडला कुठे आले. 150 मग अजून किती असं 70 बाकी अजून. मग किती गेला आपण 70 30 न ते 80 किलोमीटर गेला आपण. कितीला आपण 5ला कुठे 6ला 1 तास दीड तास आणि 80 अजून 1.5 तास 70 करायचा म्हणजे 2 तास तरी घालू आम्ही. तर काय नाही आता बघू मिसळ पाव नाही तर वडापाव खातो. तर चला भेटूया थोड्या वेळात. तो वडापाव घेतलेला आहे. कशी आहे मिसळ कशी लागते? चांगली आहे दुकाना म्हणून काही बोलत नाही मी. ते ना पुढे गेल्या सांगे मग कशी लागली. मैत्रीचा टेस्ट नाही ना. वडापाव 500 आपण काही राक्षस बघा. 2 मिसळ अजून 2 वडापाव येतं नाही. एक मिसळ 2 वडापाव खाले तरी अजून एक वडापाव मागवले. राक्षस आहे सर राक्षस. वाघ नाही राक्षस. घशापर्यंत जोपर्यंत घशापर्यंत येत नाही तोपर्यंत खात राहायला. कमी ठेवायची नाही. भाई माणूस जाओ पण घशापर्यंत खात राहायला. चिंदी झाला पण खाते वेळ आहे कर तू जरा.
माझी थोडी राहायची तर एक वडा खातो ना, एक बाटली पाणी पिते. एक वडा बघून कसं समजा तुला का म्हणतो? दौरा काय अवसर बनवा करायची दिसतं कोण वेगळी खाते किती घरांचा जाऊ आलं काय रे नको लागू लावून दे जरा माझ्या कशा 2 मिसळ ना 2 वडापाव. हो बिल द्याव मी द्याव म्हणते द्याव का फोन अरे मी देतो थांबा ना मी असताना तुम्ही बिल द्या कॅमेरा गाई जो फक्त वरवरच्या बोलतो गाई. मी असताना तुम्ही बिल द्या रे तुम्ही लेट्स गोट टाकली खाली पुरं कुठे कॅप्शन मध्ये कडा कुठं जायचं त्याने टाकला खरं मम द्या अरे बघ ना काय तर थांबत नाही. काका बेटा आपलं दोन्ही नाही आलं नाट्य आपण वडापाव बोलू ना टेस्ट कशी आहे वडापावची नाही टेस्ट एकच नंबर आहे 500 आहे मिरची एक मिरची आता एक मिरची एक अक्की कांदा घालायचे कांदा बघ पाणी बिया का अरे कार टाकतं का मला नाहीच नजर लावता पोरा बघा ना राक्षस बोकांना बघ गरम आहे का ते साईडला म्हण ते साईडला झाली थंडी मजा नाही तुझ्या गाडी मागचाल खात काही झाला का रे झाला का अजून काय रे आज चलून दे तू दिसता लढतोय हो आता पुढे काय काय होतो दाखवतो काय बोलतो हवा काय मला गाडी चालवायला देत नाही लायसन्स माझ्याकडे गाडी चालवते काहीच पोरा पोचलेली आहेत पोरा सगळी आलेली आहेत फायनली आम्ही पोचलो आमचा अवतार बघा सुरक्षित मध्ये आम्ही पोचलेलो आहे काहीच बाबा का बुलावा आया था और हम चले आ गए फायनली फोन काटकात आलो आम्ही हाँ बाबा का बुलाव का आम्ही कधी इग्नोर नाही करते यात खूप मोठा योगदान आमचे मैत्र कारण की त्याला घरातून परमिशन भेटली म्हणून आम्ही म्हणून आम्ही आयत्या टायमावर आलो नाहीतर आमचा हा प्लॅन पण कॅन्सल होत होता भाव वारला लागेल चष्मा घेतला मला पण घालायला गेला होता आता आम्ही ओटी घेतोय शूज जरा काढून ठेवतोय कुणाला घे रे इतरा पकड रे मैत्रे बसू शकतोस तू आला पावडर लावायला लागली चालली पोरं अजून फिरतात तिकीट करायला घरच्या झालं असतात ना पोरं आता तिकीट करायला चालल्यात पर पर्सन 200 पेपर छापलेलं मी यार हे एक तिकीट काढून झेरॉक्स करायचं का झेरॉक्स करायचं का जाऊ दे आता तिकीट काढायला चाललो आम्ही
पैसा चालल्यानंतर 200 रुपये वाया, पण हे 200 रुपये मैत्रीत काहीतरी कमवायला खूप मेहनत लागते. पण आता काय काहीतरी करणार, देऊन टाक आपल्याला. अशी गर्दी आम्हाला 7-8 तास जातील. तसं 15 मिनटं मी थांबलो लाईनीला, पण लाईन काही हालत नाही जागेवर. जिथच्या तिथेच बसायला लागतं, म्हणून आता आम्ही चाललोय. काही चांगली चोरात दिसतात. त्यांना बघू ना फोटो. यो मी यो कोण आहे? अर्जुन. अर्जुन नाही तर मी आहो. यो माहिती आहे, यो अर्जुन. चांगली चोरा क्रिमिनल. बेकार काम आहे. इथे पण लाईन तिकीट काढायला ऑनलाईन. अरे महादेव, काहीच बाबा का बुलावा आहे सगळ्यांसाठी. నేను ఇంకా బయటికే వెళ్ళాలి, బయటికి వెళ్తున్నాం, పెద్ద లైన్ ఉన్నది ఇక్కడ. काकडी लिहिला म्हणून यायला देत नाही काहीच. तरी मी आलो ना. बाबा का बुलावा आहे. कसा बसा आलो. लायसन नव्हता यांच्या पण आम्ही आलो कसा. बाबा का बुलावा आहे, आम्ही पडेगा. अरे अरे महादेव. आमचे गुरु मैत्र असाल, यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे असं देवधर्म करायचं. तरी पण इथे महादेव काढत नव्हतं. ठीक आहे, चालेल. तुला काय बोलायचं कोणाला सांग. गुड मॉर्निंग. 500 ग्रुपमध्ये आलेले काहीच गर्दी बघू शकता. 6-7 तास कुठेच नाही. हे किती टाइम लागेल पुन्हा? अन्ना कितना टाइम लगेगा? अरे दिसतं ते. दर्शन घ्या तुम्ही समोर. मी आहे तुमच्यासाठी, तुम्ही दर्शन घेऊ शकता. अरे अरे महादेव. पाय मोजून चालता का खालच्या पट्ट्या मोजून चालता? चला ना पटापट. किती 1 तास झाला आपल्याला, 1 तास. इथे 1 तास झाली. आणि आता आम्ही आलो. नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे आपला? ते आम्ही नंतर सांगतो. आम्ही सांगत नाही. आम्ही नेहमी ना फिरायच्या नावाने आम्ही मंदिराजवळच निघून येतो. झोपला बाई. झोप, तू पण झोप बाई. बोल. अरे अरे महादेव. काय फायनली 3.5 तासात आम्ही इथे पोचलोय. दाखवतो बघा. 3.5 तासांना हां, त्या 3.5 तासात कुठे पोचलो दाखवतो. मेन दरवाजा. थांब ना आता. 4 तास आम्ही लाईनीला लागलो, फक्त असं हात लावण्यासाठी. बस हात लावल्याला असं ढकलतात, डायरेक्ट ढकलतात. 4 तासाची लाईन, 4 तासाची मेहनत. उभा राहिलो ते फक्त हात लावण्यासाठी. ते पण लांबून. अंबादा मंदिर बाबा. मंदिर. हा बघा मंदिर. इथं ऊन आहे ना, पाय नुसतं तापल्यान. हा असा परिसर. आणि इथं जमतंय काही. आणि बघा यात लाईन आहे इथे. आणि आम्ही इथे असा. तर काय जातं, आम्ही इथे बसलेलो आहे. दर्शन झालं आमचं मस्त. फोटो वगैरे काढले. एवढं लागतं की पायाला तर आमचे फोडे येतील. लाल झालेत बघा पाय. कारण ते लाद्या एवढ्या तापल्यात ना उन्हात, बेकार. मैत्रीला आता कंटाळा आले, त्याला घरी जायचं आहे. भूक लागली म्हणून त्याला घरी जायचं. जर एकदा पोट भरला ना, तर परत एक नाईट तिथे राहू शकतो. एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे ना. चला आत्ता वाघ बसलेला आहे जेवायला. आणि अनलिमिटेड थाली आहे, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो. तर आता ताव मारायला लागेल, कुठेतरी ताव मारायला लागेल. काय बोलतो अर्जुन भाऊ? काय बोलतो? किती खाणार? आता पोराई 4 चपात्या खाल्लेल्या आहेत. मिनी 3 खाल्या. मिनी 3 चपात्या, तुम्ही 3. मैत्री तुम्ही 3. अनलिमिटेड आहे गाईज, अनलिमिटेड आहे. ते बोललाच मोठा आता. गाईज जीन झाला भेंडी. 2 सगळ्यांचं वसूल झालं. आम्ही
एक बेदा एक तर ते विषय काय झाला सांगतो आम्ही या प्रस्तुताच्या 4 पेट्या घेतल्या होत्या. त्यांच्या 2 पेट्या हा तिथं विसरला. 2 पेट्या होत्या त्यांच्या एक पेटी इथं पडली आणि आता एकीचं खाल्ली. यांची दोघांची भांडणं चालली होती. एक मी नेन एक मी नेन. त्याने बोललो थोडा थोडा गाव मग तुम्ही घरी घेऊन जा. ते बेलनी आणि माझ्या बिल पाठवला वाचला. तरी माणसं हरतो दोघं आपण तुम्ही पेटी बोलतो मी घरी घेऊन जाईन. अरे आता घंटा नाही घरी. देवाची इच्छा होती. देवाची इच्छा नव्हती. हा देवाची इच्छा नव्हती. देवाची इच्छा होती की तुम्ही परसाद इथंच खा सकला. म्हणजे इच्छा होती सतरंगी केसा एक नंबर झाले. चला कुणा खर्च येतो चहा पाणी प्यायला. चला बाय बाय. तर काही झालेली आता संध्याकाळ रात्री बघा पोरं इथं आलेली आहेत. पबजी खेळतात आणि जो देखो भावेश मडवी डिस्कॉर्डला जरा आम्ही बसलो असं टाइमपास करत. हा सो हा बॅकग्राऊंड बघा तुम्हाला मी दाखवायला विसरलो. लुक ॲट दिस. लुक ॲट दिस. ये बघू यो बॅकग्राऊंड याने बनवलं. काय माहिती डिझाईन कोणती लावली काही समजतच नाही भेंडी. तर जाऊ दे चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मस्त ब्लॉग झाला एक नंबर. आमची सुरुवात झाली दिवसाची. 4था ज्योतिर्लिंग माझा पूर्ण झालेला आहे. आणि काय बोलू आता मी. हां कोणाला गोप्रो पाहिजे असेल तर मेसेज करा. आपल्याजवळ अवेलेबल आहे. आणि विषय असा आहे की त्र्यंबकेश्वर जायला जी मजा आली बायकोवर एक नंबर मजा आली. 500 मजा आली. हा बघा गोप्रो लय मजा आली जायला. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं असेल रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ले फिरायला आता आम्ही तयार आहोत. ऐकली मस्त मजा आली. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.